महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होता राहिली। मी पुन्हा येईन हा आपला दावा देवेंद्र फडणवीस यांनी खरा ठरवला आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे। याबद्दल सर्वत्र जल्लोष होतो आहे। भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत आनंदाचं व उत्साहाचं असं वातावरण आहे। आपण राजापेठेतील भाजप कार्यालयामध्ये आलेलो आहोत। इथे सगळे भाजपचे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित आहेत, हजर आहेत आणि त्यांनी इथे जल्लोष सुद्धा केलेला आहे। विदर्भ न्यूज तर्फे त्यांच्या बघूया आपण प्रतिक्रिया, त्यांना काय वाटतं ते। भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदाधिकारी सगळे इथे उत्साहाने एकत्रित झालेले आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया बघूया, त्या काय म्हणतात ते, त्यांना काय वाटतं ते। नवनिर्वाचित उपमहापौर कुसुमताई साहू यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। कुसुमताई, पहले तो आप निर्वाचित हुए उपमहापौर करके आपका अभिनंदन विदर्भ न्यूज़ की ओर से। और अभी फडणवीस जी ने जो शपथ ली है उसके लिए सब आनंद का जो वातावरण है, माहौल है, उसके बाबत आपकी क्या प्रतिक्रिया है? आज जो हमारे मुख्यमंत्री ने शपथ लिया है, जो वो शपथ 5 साल ही चलेंगी और बहुत अच्छा हुआ उन्हें शपथ लिया। हमारे को डबल खुशी हो गई क्योंकि मुझे उपमहापौर बनाया, चेतन पवार को महापौर बनाया, गावंडे को, चेतन गावंडे को महापौर बनाया, मुझे उपमहापौर दिया। तो मुझे बहुत खुशी हुई कि मुझे 12 घंटे आने नहीं हुआ और अपनी सरकार में बैठ गई। मैं हमारे पार्टी वालों को सबका धन्यवाद करती हूँ और अपने शब्दों को विराम देती हूँ। सर्वांना विश्वास आहे की देवेंद्रजींनी जी शपथ घेतलेली आहे ती 5 वर्षासाठी आहे, हे निश्चित असा विश्वास प्रत्येकाला वाटतोय। माजी उपमहापौर संध्याताई टिकले यांची प्रतिक्रिया आपण घेऊया। संध्याताई, आज अमरावती येथील भाजपा कार्यालयामध्ये जो आनंदोत्सव साजरा केला गेला, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईल आणि निश्चितच ते पुन्हा आलेले आहेत। त्यांचा जो कार्यकाळ आहे अतिशय चांगला कार्यकाळ गेलेला आहे। त्यांच्या कामाचा आणि भारतीय जनता पार्टीसाठी लोकांनी जो कौल दिला तो निश्चितच चांगल्या प्रकारे दिला, चांगल्या व्यक्तीला दिला, चांगल्या पक्षाला दिला आणि त्याचंच फलित म्हणून आज देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्या आनंदोत्सवात आम्ही सर्व अमरावतीकर जनता सहभागी झालेलो आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। न भूतो न भविष्यती अशा घडामोडी राज्यामध्ये घडलेल्या आहेत। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार होतं, परंतु शनिवारी सकाळी 5:45 वाजता देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे। अनुभवी अशा नगरसेविका सुरेखाताई लुंगारे यांचं मत आपण घेऊया। नमस्कार, सुरेखा लुंगारे, नगरसेविका मनपा अमरावती। खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपा शिवसेना महायुतीला महाजनादेश दिला होता, परंतु शिवसेनेने या महाजनादेशाचा अनादर केला असून या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केलेला आहे। खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस यांनी जे म्हटलं होतं की मी पुन्हा येणार आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करून दाखवलेलं आहे। या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, गोरगरीब जनता असो, शेतकरी असो, सामान्य स्त्री असो, या सगळ्यांचं स्वप्न या भारतीय जनता पार्टीनं आज पूर्ण केलेलं आहे। देवेंद्रजी फडणवीसच्या माध्यमातून एक चांगला, सक्षम, स्वच्छ प्रतिमेचा, पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेला आहे। तमाम महाराष्ट्राची जनता आज खुश आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने कौल दिलेला आहे आणि खरं करून दाखवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते अतिशय निस्पृह आहे, हे जनतेनंच मान्य केलेलं आहे आणि शिवसेनेला धडा मिळालेला आहे। धन्यवाद। धन्यवाद ताई। मतदार राजांनी कौल दिलेला असताना सुद्धा
महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करताना अनेक विघ्न आले. गेल्या महिनाभरापासून नुसत्या चर्चांवर चर्चा सुरू होत्या की कोणाचे सत्ता स्थापन होणार, कोण मुख्यमंत्री होणार. या सर्वांना फाटा देत देवेंद्रजींनी आपला दावा खरा केला आहे. मी पुन्हा येईन हा त्यांनी दावा केला होता आणि तो खरा ठरलेला आहे. त्याबद्दल सर्वत्र जल्लोष होतो आहे. आपण त्याबद्दल बघूया प्रतिक्रिया. आज महाराष्ट्रामध्ये महाजनादेशाचा विजय झालेला आहे. आज भारतीय जनता पार्टीचे माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी दुसऱ्यांदा आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आपल्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रामध्ये आज नवीन म्हणजे एक नवीन पर्वाची सुरुवात झालेली आहे. आज आपला आज महाराष्ट्र ज्या परिस्थितीमध्ये जो आपला ग्रासलेला होता, जो ओला दुष्काळ होता, त्याकरिता शेतकऱ्यांकरिता आपल्याला स्थिर शासन येणे हे अतिशय आवश्यक होते. त्याकरिता आज आपली तेच परिस्थिती ग्राह्य धरून म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला हा अगदी महाजनादेशाला कौल मिळालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण जनतेंनी महाजनादेश म्हणजेच महायुतीला पूर्णपणे आज भरघोस मताने विजयी केलेलं होतं. परंतु काही कारणास्तव हे असं होऊ शकलं नाही. परंतु भाजपा सरकारने जे योग्य असा जो निर्णय आहे, जो आज जनतेच्या हिताच्या दृष्टीने आज स्थायी सरकार, एक स्थिर सरकार जनतेला मिळावं या दृष्टीने आज देवेंद्रजी फडणवीस यांनी सकाळी आज पहाटे नवीन सुरुवात झालेली आहे, नवीन सकाळची सुरुवात झालेली आहे. त्याकरिता मी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोनही अतिशय कर्तृत्ववान नेते आहेत आणि नक्की महाराष्ट्राच्या जनतेला नक्की यशाच्या आणि विजयाचा कौल आपल्याला दिलेला आहे. आणि सर्वांना मी भरभरून भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना मी भरभरून शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. भाजप महिला आघाडी मोर्चाच्या अध्यक्ष रीता मोकलकर यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी हार्दिक स्वागत करते. आज आम्ही महिला मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही ते जल्लोष ठेवलेला आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये जनतेला न्याय मिळालेला आहे. आज शेतकऱ्यांचा जो प्रश्न मागे राहिलेला होता तो शेतकऱ्यांचा प्रश्नसुद्धा सुटणार आहे. कारण आज भारतीय जनता पार्टीने सकाळी सगळेजण म्हणत होते की भूकंप झाला, राजकीय भूकंपाचा धक्का दिला आणि खरोखरच आज तिढा सुटलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि महिला मोर्चाच्या वतीने मी ग्वाही देऊ इच्छिते की स्थिर सरकार देऊन आज आपल्या शेतकऱ्यांचा, आज आपल्या व्यापाऱ्यांचा सगळ्यांचे प्रश्न सुटतील आणि खूप चांगलं सरकार स्थापन होईल अशी मी अपेक्षा ग्वाही देते. आणि माझे 2 शब्द महिला सेलच्या भाजप महिला सेलच्या संघटन मंत्री आपल्याशी बोलत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत. नमस्कार. सर्वप्रथम तर मी जनतेचे आभार मानणार आहे. कारण जनतेने जे आम्हाला महायुतीला भरपूर असं भरघोस मतदान केलेलं आहे आणि आमच्या महायुतीला जे मतदान जनतेने केलेलं आहे, अगदी निवडून आणलेलं आहे, अशा जनतेचे मी सर्वप्रथम आभार मानते. नंतर माननीय मुख्यमंत्री साहेब जे आता पुन्हा त्यांनी पदावर विराजमान झालेले आहेत त्यांचंसुद्धा अभिनंदन करते आणि सर्व भाजपांच्या नेत्यांचंसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करते. परंतु हे जे सरकार पुन्हा येईल जे आमचे देवेंद्र फडणवीस म्हणत होते ते त्यांनी आज खरं करून दाखवलेलं आहे. खरं जर म्हणाल तर त्यांचं हे येण्याच्या मागचं कारण म्हणजे ज्या 5 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. दमदार असे त्यांचं नेतृत्व होतं, त्यांचा भ्रष्टाचारमुक्त असं त्यांनी 5 वर्षामध्ये काम केलेलं आहे. कुठलाही 5 वर्षामध्ये त्यांच्या अंगावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे. असं त्यांचं 5 वर्षामध्ये काम केलं आणि महिलांच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, दलितांसाठी अशा या सर्व जनतेसाठी त्यांनी एक समान न्याय दिलेला आहे. सर्वांचा ओबीसी मोर्चाला सुद्धा त्यांनी प्राधान्य देऊन विशेषतः त्यांची मागणी पूर्ण केलेली आहे. असं सरकार आतापर्यंत कुठे बसलं नाही आणि ज्यांनी हे 5 वर्षामध्ये काम केलेलं ते अतिशय मोलाचं केलेलं आहे. म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी येते ताई तुमच्याकडे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांची या संदर्भातली काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय स्पष्ट जनादेश हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातल्या देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन व्हावं यासाठी दिला होता. मात्र शिवसेनेने अतिशय आडमुठं धोरण घेऊन हा जनादेश नाकारण्याचं पाप केलेलं होतं आणि एक भ्रष्ट सरकार आणि लोकशाहीला कलंक असलेलं सरकार आणण्याचा जो प्रयत्न केला तो आज
आमच्या मुख्यमंत्र्यांनी उधळून लावला, त्याला साथ माननीय अजितदादा पवारांनी दिली। या महाराष्ट्रातल्या जनतेचा जो कौल आहे तो पुन्हा एकदा मान्य करण्यासाठी दोघेही जण पुढे आलेले आहे। मी या घटनेचं, या संपूर्ण घटनाक्रमाचं मनपूर्वक स्वागत करतो। माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो की त्यांनी विकासाच्या रस्त्यावर, विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी हा पुन्हा एकदा प्रयत्न केला। अजितदादांचं अभिनंदन आणि आभारसुद्धा व्यक्त करतो। भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जयंत दादा डेहनकर यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज ज्या घडामोडी झाल्या त्या न भूतो न भविष्यती असं म्हटल्यास हरकत नाही, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया। खरं म्हणजे जनभावनेचा आदर करून, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या इच्छेचा आदर करून आज देवेंद्रजींनी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा शपथ घेतली। मला पूर्ण विश्वास आहे की हे एक यशस्वी सरकार सिद्ध होईल, एक सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणारं सरकार सिद्ध होईल आणि एक मजबूत सरकार की जे सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार म्हणून मागील 5 वर्षापर्यंत लोकप्रिय होतं। आज शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत, अनेक असे प्रकल्प आहेत जे आम्ही सुरू केले होते ते मार्गी लावण्याचं काम आहेत, असे अनेक विषय आहेत, अशा अपूर्ण अनेक राहिलेले जे कामं आहेत ते पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं या महायुतीला जनादेश दिला होता, परंतु शिवसेनेनं सोबत येण्याचं टाळलं। आता आज आमच्या नेतृत्वानं हा निर्णय घेतला, मी त्या निर्णयाचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द आणि एक वेगळी छाप या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पाडेल। धन्यवाद सर। मीनाताई पाठक यांची प्रतिक्रिया। न भूतो न भविष्यती असं ही आजची घटना घडलेली आहे, पण मला एकच सांगावंसं वाटतं की ज्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टीने युती केली, 30 वर्ष त्यांच्यासोबत युतीत आम्ही लढलो आणि विनाशकाले विपरीत बुद्धी ज्याला म्हणतात ते शिवसेनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं। आम्ही त्यांची वाट पाहिली, त्यांच्याकडे आमचे लोक वारंवार गेले की युतीसाठी, पण त्यांनी आमच्या नेत्यांना कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही, त्याच्यामुळे हे पावलं आम्हाला उचलावी लागली। मला असं वाटतं सध्या जी देशाची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, जनतेचे जे हाल होतात आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय समाधानकारक आहे, अतिशय उत्तम आहे आणि मला खात्री आहे की अजितदादा पवार हे नक्कीच त्यांना पूर्णपणे साथ देतील आणि मी त्यांचं मनापासून दोघांचं या ठिकाणी अभिनंदन करते। प्रदेश कार्यकारिणी महिलाच्या वतीने धन्यवाद। जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती तुषारजी भारतीय आपल्यासोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया काय आहे या सगळ्या प्रकाराबद्दल ती आपण जाणून घेऊया। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भाजपा शिवसेना महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत दिलं होतं आणि हेच अपेक्षित होतं की भारतीय जनता पार्टी शिवसेनाचं युतीचं सरकार यावं आणि ज्याचे जास्त आमदार आहे त्याचा मुख्यमंत्री व्हावा। पण दुर्दैवाने शिवसेनेने वेगळी वाट धरली, काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करण्याच्या संदर्भातला त्यांनी निर्णय केला। हे महाराष्ट्राचं दुर्दैव की त्यांनी हिंदुत्व सोडण्यासाठी सुद्धा तयार झाले, पण भारतीय जनता पार्टीने त्यांना वेळ दिला, पण कुठल्याही प्रकारचे ते सरकार करू शकले नाही, 145चा आकडा पूर्ण करू शकले नाही आणि म्हणून शेतकरी अतिशय समस्याग्रस्त असताना माननीय देवेंद्रजींनी निर्णय केला आणि एक अजित पवारांना सोबत घेऊन एक सरकार स्थापन केलं, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण केली आणि देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। एक स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री, एक चरित्रवान पारदर्शी असं सरकार देणारा हा मुख्यमंत्री झाला आहे आणि नक्कीच सगळ्या समस्यांचं समाधान हे सरकार देईल आणि 5 वर्ष स्थिर सरकार या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे। हिंदुत्व कायम ठेवून, राष्ट्रीयत्व कायम ठेवून, देशहित राज्यहित कायम ठेवून हे सरकार काम करेल। सर, इकडे मुख्यमंत्री तर इकडे महापौरसुद्धा आपले निष्ठावान नगरसेवक विराजमान झालेले आहेत, त्याबद्दल पण आपली प्रतिक्रिया। नाही, एकतर भारतीय जनता पार्टीकडे इथे बहुमत आहे आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम आम्ही या अमरावती शहरामध्ये केलं
की स्वच्छतेच्या संदर्भातलं असेल, विकासाच्या संदर्भातलं असेल, करोडो रुपये आम्ही आणून या ठिकाणचे मुख्य रस्ते, त्याचबरोबरीने शिवसृष्टी मालटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर शिवसृष्टीसाठी आपण जवळजवळ 3 कोटी रुपये आणले. पालखी मार्ग बहुप्रलंबित होता, त्याच्यासाठी आपण 10 कोटी रुपये आणले. आणि हा जर विकास असाच कंटिन्यू समोर ठेवायचा होता आम्हाला, आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, हा एकमेव पक्ष असा आहे की या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. आणि मला सांगावंसं वाटतं की पहिल्यांदा महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये संघटनेचा महामंत्री यावेळेला महापौर झाला. आणि म्हणून संघटनेच्या तमाम कार्यकर्त्याला, बूथ लेवलच्या कार्यकर्त्याला याचा आनंद झाला आहे की आमचा कुठंतरी विचार करणारा, आमच्या संघटनेचा विचार करणारा माणूस महापौर झालेला आहे. सर, दोन्ही बाबींबद्दल आपलं विदर्भ न्यूजतर्फे अभिनंदन. खूप खूप विदर्भ न्यूजतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन सर, आपण महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल. आणि आज तिकडे देवेंद्रजी विराजमान झालेले आहेत आणि आपण पण इकडे महानगरपालिकेत विराजमान झाले आहात. तर या पूर्ण परिस्थितीवर आपलं काय म्हणणं आहे? म्हणजे देशातही समस्या आहेत, शहरातही समस्या आहेत. शहरामध्ये पण अनेक समस्या आहेत, त्या पण आपल्याला सोडवाव्या लागणार आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं हे पद, तर तेव्हा आपण त्याबद्दल स्टँड कसा घेणार? महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जनादेश दिला, परंतु शिवसेनेने त्या जनादेशाचा घात केला आणि आम्हाला सर्व पर्याय, या सर्व गोष्टी केल्या आणि महाराष्ट्र हा राजकीयदृष्ट्या अस्थिर निर्माण करण्याचं काम शिवसेनेने केलं. आणि महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक स्थिर सरकार व्हावी या दृष्टीने आज देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला आणि त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये विकासाची नांदी ही पुढे चालू ठेवण्यासाठी हे आवश्यक पाऊल होतं आणि त्या दृष्टीनेच अमरावती महानगरपालिकेमध्ये काल माझी महापौरपदी निवड झाली. मी सर्वप्रथम पार्टीच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व नगरसेवक यांचं मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला या महापौरपदी विराजमान केलं. अमरावती शहराचा भौगोलिक विचार केला तर साधारणतः आउटस्कटचा भाग या अमरावती महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तिथे विकासात्मक कामे अजून करायची शिल्लक आहे. सर्वप्रथम मी त्या ठिकाणी फोकस करेल. स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही काम करू. पंतप्रधान आवास योजनेचं कामाला गती देण्यासाठी, त्याचसोबत बायोमायनिंगचा जो प्रकल्प या ठिकाणी सुरू होत आहे त्याही प्रकल्पाला गती देण्यासाठी आम्ही काम करू. महिला व बालकल्याण विकास विभागातर्फे असो की एकंदरीत शेवटच्या घटकाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा विकास झाला असं मी मानणार नाही आणि त्याला केंद्रबिंदू म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी काम करेन. धन्यवाद सर. भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ वानखडे यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊया. सर, तुमचे महापौर पण इकडे विराजमान झालेले आहेत आणि दुसरे देवेंद्रजी पण तिकडे विराजमान झालेले आहेत, त्याच्यामुळे सगळीकडे आनंद आहे. तर या पार्श्वभूमीवर आपली काम करण्याची पुढली नीती काय राहणार? खऱ्या अर्थानं आज भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेत्यापर्यंतचं सर्वांचं त्रिवार अभिनंदन. आज भारतीय जनता पार्टीला विशेष काही आज मला नाही वाटत झालं आहे, कारण की 5 वर्ष अगोदरपासून आम्ही सत्तेत होतो आणि महाराष्ट्राच्या जनतेने कौल आम्हालाच राज्य करण्याचा दिला होता, युतीलाच दिला होता. अतिमहत्त्वाकांक्षेपायी शिवसेनेने आमच्यासोबत काडीमोड घेतला आणि खंजीर खुपसला असं ते आम्हाला म्हणत आहेत, पण जनतेला माहिती आहे की खंजीर कोणाच्या पाठीत खुपसला आहे. आज जे विकास कामं नरेंद्र मोदीजींच्या आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशात चालू आहे ते जे भूमिपूजन झालेले आहे, कोणते कार्य प्रगतीपथावर आहेत, कोणते कार्य पूर्णत्वा दिशेने आहे. आज असं काही आलबेल होऊन गेलं असतं तर महाराष्ट्राच्या जनतेचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं असतं. आज तेच कार्य पुढे नेऊन पूर्णत्वास नेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सुरू राहणार.
आजचा जो दिवस आहे हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी दिवाळीचा दिवस आहे. दिवाळी आपण मनवली, पण आज खऱ्या अर्थानं विकासाची दिवाळी आज महाराष्ट्राची जनता मनवणार आहे. कारण की महाराष्ट्र जनतेने मनापासून 161 सीटा भारतीय जनता पार्टी सेना युतीला दिल्या. पण 24 तारखेला रिझल्ट लागले ऑक्टोंबरच्या, आणि नोव्हेंबर येता येता 21 नोव्हेंबर 22 नोव्हेंबर येता येता सरकार स्थापन होऊ शकलं नाही. याच्यात दोष भारतीय जनता पार्टीचा नाही, याच्यात दोष आहे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस. कारण की यांना लोकांनी शासन करण्यासाठी मतं दिले नव्हते, यांना विरोधात बसण्यासाठी मतं दिले होते. पण हे यांनी प्रयत्न केले आणि हे खऱ्या अर्थानं प्रयत्न सक्सेस होणार नव्हते. आज देवेंद्रजींनी पारदर्शी दृष्टिकोनातून कारभार केलेला आहे आणि लोक त्यांच्या पाठीशी आहेत, सामान्य कार्यकर्ते पाठीशी आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टी OBC शाखा जी आहे महाराष्ट्र प्रदेश आणि अमरावतीसुद्धा आज खंबीरपणे त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहे आणि पक्षाला अजून पुढे नेण्याचं आम्ही काम करणार. आणि आज खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटतं की आज आमची दिवाळी आहे. अभिनंदन सर तुमचं. आज खऱ्या अर्थानं महिनाभरापासून जे नाटकाचे सत्र सुरू होते, एवढ्या बैठका खरं जर पाहिलं तर एवढ्या बैठका घ्यायची गरज नव्हती. जर जनतेच्या नागरिकाच्या हितासाठी जर सरकार स्थापन करायचं तर एवढे नाटकं करायची गरज नव्हती. आज पूर्ण महाराष्ट्रातली जनता आणि भारतीय जनता पार्टी आणि सर्व जनता इतकी खुश आहे. आज खऱ्या अर्थानं देवेंद्रजींनी जी शपथ घेतली, खरा मुख्यमंत्री जो पाहिजे त्याच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि जे कामं रखडली होती महाराष्ट्रात, ते एक ध्येय घेऊन आले होते मुख्यमंत्री महाराष्ट्रात. ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली होती पहिल्यांदा, तर एक ध्येय होतं. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं भरभराटी कशी झालेली आहे. आज रस्ते, जे मूलभूत सुविधा होत्या, आणि ही काही इतक्या कमी वर्षात येणारी ही नाही आहे, होणारी भर निघणार नाही आहे. पण आता पुढचा जे उरलेला टप्पा आहे तो पूर्ण करायसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच पाहिजे होते. आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र जनतेला चांगला मुख्यमंत्री भेटला. मी महाराष्ट्र जनतेला व भारतीय जनता पार्टीच्या समस्त कार्यकर्त्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो. आणि जे महाराष्ट्रात आज सत्ता बसली आहे ते आपलं बहुमत सिद्ध केलं इतकी मला खात्री आहे. एवढंच बोलतो आणि सर्वांना शुभेच्छा. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव बादल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेत, याबद्दल ते काय म्हणतात. असं आहे की खऱ्या अर्थाने आज समस्त महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन करण्याचा हा दिवस आहे. कारण की महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेने गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला सर्वाधिक कौल दिला, सर्वाधिक जागा दिल्या, असा सर्वात सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्षाला त्यांनी निवडलं. आणि संपूर्ण निवडणूक आदरणीय माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक झाली आणि त्यामुळे देवेंद्रजींचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलं, हा त्याचा एका अर्थाने संदेश होता. मात्र गेल्या 24 तारखेला निवडणुकीचे निकाल आले आणि निकाल आल्याच्या नंतर ज्या प्रकारे शिवसेनेने सत्तेच्यासाठी स्वतःची लाचारी दाखवली आणि भारतीय जनता पक्षासमोर विविध प्रकारच्या अटी टाकल्या, कुठेही काही जे बोलणं नव्हतं झालेलं ते त्यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन बोलले. ज्या युतीच्या सूत्रानुसार ते लढले, ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्या गेली त्या मुद्द्यांना सोडून ज्यांच्या विरोधात ही निवडणूक लढल्या गेली त्यांच्यासोबत ते कुठेतरी जाऊन बसून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत सत्ता स्थापना करण्याबद्दल त्यांचे सगळ्या स्टेटमेंट सुरू होते. त्यांचे प्रवक्ते संजयजी राऊत यांनी वेळोवेळी नको त्या कमेंट्स केल्या, नको त्या पत्रकार परिषद घेऊन नको त्या भाषेमध्ये त्यांनी टीका टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आणि भारतीय जनता पक्षाच्या समस्त परिवारावर केली. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे लोक हे कधीही प्रतिक्रिया स्वतःहून समोर येऊन अशी विरोधात्मक प्रतिक्रिया देत नाही, मात्र काम जे करायचं असतात ते करतात. आणि त्याच सूत्रानुसार आज माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं सरकार, गोरगरिबांचं सरकार, युवकांचं सरकार, महिलांच्या सुरक्षा संदर्भातलं सरकार, जलयुक्त शिवारांच्या संदर्भातलं सरकार, या मागील 5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून केलेल्या मदतीचं सरकार, या संपूर्ण गोष्टींवर आधारित आदरणीय देवेंद्रजींनी आज शपथ घेतली
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान झाले, याबद्दल माननीय देवेंद्रजीचं, भारतीय जनता पक्षाच्या समस्त कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचं, राष्ट्रीय नेतृत्वाचं या ठिकाणी मी भारतीय जनता मोर्चा युवा मोर्चाचा महाराष्ट्र राज्याचा सचिव म्हणून अभिनंदन करतो, स्वागत करतो. आपलं सुद्धा अभिनंदन. आणि देवेंद्रजींनी न बोलता कृती करून दाखवली आहे असं आपलं म्हणणं आहे. आणि आमच्यासाठी हा द्विगुणित आनंद आहे, कारण की कालच अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा कायम राखलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे गेल्या 2 टर्मपासून असणारे अभ्यासू आणि युवा चेहरा असा म्हणजेच भारतीय जनता पक्ष अमरावती शहर जिल्ह्याचे गेल्या 2 वेळचे संघटन सरचिटणीस माननीय चेतनभाऊ गावंडे हे यांनी महापौरपद काल स्वीकारलेलं आहे. अमरावतीमध्ये सुद्धा काही लोकांनी खूप अंदाज लावले होते, काही पॉलिटिकल पंडित जे स्वतःला म्हणवून घेतात कदाकथित, तर त्यांनीसुद्धा अंदाज लावले होते की आता अमरावतीमधून भाजपची सत्ता जाणार आहे वगैरे वगैरे. महाविकास आघाडी, महाशिव आघाडी कोणताही असर झाला नाही. भाजपचे जेवढे मतं होते ते मिळाली आणि माननीय चेतनभाऊ हे महापौर झाले. माननीय कुसुमताई साहू यासुद्धा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. अनेक वर्षापासून सुखदुःखामध्ये पक्षाच्या सोबत असणारी ही मंडळी आहे आणि हे खऱ्या अर्थाने काल भारतीय जनता पक्षाचे महापौर उपमहापौर म्हणून निवडून आलेत. त्याकरता अमरावतीच्या सुद्धा जनतेचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. आपल्यासोबत आहेत नगरसेवक प्रणित सोनी, त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया. सर, आज मुख्यमंत्री विराजमान झालेत, त्याबद्दल आपलं काय मत आहे प्रतिक्रिया? आज खूप वेळपासून, खूप दिवसापासून जे महाराष्ट्राच्या राजकारणातले जे घडामोडी सुरू आहे, त्यासोबत जे सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जे प्रत्येक वारंवार जे बैठका आणि मिटिंगा होत होत्या, शेवटी महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्रातले शेतकरी बंधू हे सगळ्या गोष्टी कंटाळून त्यांना ज्या गोष्टी न्याय मिळायला पाहिजे होता, आज खरं म्हटलं गेलं तर आत्ता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या सगळ्या कास्तकारांना तो न्याय भारतीय जनता पार्टीच्या या नवनियुक्त जे आमचे पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस जे आता मुख्यमंत्री झालेले आहेत, ते परत आता त्या शेतकऱ्यांना कास्तकारांना आता न्याय देईल. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, युवकांचं सरकार आहे, बेरोजगारांचं सरकार आहे. महिलांना, युवकांना, युवतींना सर्वांना न्याय देणारं, त्यांना रोजगार देणारं असं हे सरकार आहे. आणि त्यामुळे हे सरकार पुन्हा स्थापन झाल्याने अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, नगरसेवकांमध्ये अतिशय आनंदाची लाट आहे. प्रत्येकजण अभिनंदन करत आहेत. विदर्भ न्यूजसाठी राहुल तायडे यांच्यासह मंजू वाकोटकर.